कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच चैताली ढवळ यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। गावातील पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिल्यास शैक्षणिक वर्ष 2026-27 ची घरपट्टी त्या स्वतःच्या मानधनातून आणि स्वखर्चाने भरणार आहेत। यापूर्वीही त्यांनी अशाच उपक्रमातून घरपट्टी माफ केली होती। या निर्णयाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून यावर्षी शाळेत 10 नवीन विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा घोडगेची पटसंख्या आता 30 वर पोहोचली आहे। हो, नक्कीच मला सांगायला आवडेल की आम्ही गेल्या वर्षी मासिक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या मासिक सभेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय घेतलेला की आपल्या घोडगे गावातील जे रहिवासी आपल्या पालकांना इतरत्र शाळेत दाखल करत होते, त्याचप्रमाणे आम्ही या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की आपल्या गावातील जे विद्यार्थी पुन्हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या निर्णयातून आम्हाला असे निष्पन्न झाले की जी आमची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या होती ही 4 विद्यार्थी आम्ही या घरपट्टीवरून आम्ही 4 विद्यार्थ्यांना दाखल केलं होतं। आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की माझं जे सरपंच मानधन आहे या सरपंच मानधनामधून मी आपल्या घोडगे गावातील जे विद्यार्थी इतरत्र शाळेत जर प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर दाखल झाले तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत, तीही माझ्या सरपंच मानधनातून। आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा एकच उद्देश की कुठेतरी भविष्यात या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत, हेच निदर्शनास आणून आम्ही हा एक निर्णय घेण्यात आला आहे। आणि मी खरंच आपल्या शिक्षकांचे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे आणि त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री चेतन ढवळ यांचे मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। कारण गेल्या वर्षीची जर पटसंख्या बघितली तर ती 18 एवढी होती आणि या निर्णयामुळे खरंच आम्हाला ते म्हणजे फायदा झालेला आहे तो असा की जिल्हा परिषद शाळेमध्ये डायरेक्ट 18 वरून ही पटसंख्या 30 या क्रमांकावर आलेली आहे। तरी मी प्रत्येक आमच्या घोडगे गावातील ग्रामस्थांना विनंती करेन की आपले जे विद्यार्थी आहेत यांची इतरत्र शाळांमध्ये प्रवेश दाखल न करता आपल्या जिल्हा परिषद शाळा यांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करावेत, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळा या चालू राहतील आणि भविष्यात या मुलांना म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या या शाळा आहेत। सरकारने सुद्धा या शाळांना खूप फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, या फॅसिलिटीज आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतील यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत अशी मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करते। धन्यवाद।